हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला चॅप्टर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण विविध टॅब्स बघितले. होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट टॅब आणि तसंच मायक्रोसॉफ्ट वर्डचे आपण उपयोग पाहिले वेगवेगळ्या क्षेत्रात. तर आज आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक सिंपल डॉक्युमेंट तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तर चला सुरू करूया. मी मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 यूज करते. तर ज्यावेळी आपल्याला न्यू डॉक्युमेंट घ्यायचं असेल त्यावेळी आपण फाईल टॅबमध्ये जातो आणि इथून तुम्ही न्यू डॉक्युमेंट घेऊ शकता. आणि ओपन म्हणजे आपण जर काही सेव्ह करून ठेवलं असेल तर ते आपण करू शकतो. तर इथे काही सॅम्पल फाईल्स पण आहेत, त्या पण आपण यूज करू शकतो. जसे कॅलेंडर, क्रिएट, select a month and year to create a calendar. ओके. तर असे आपण सॅम्पल पाहू शकतो. इथे तुम्ही ऑक्टोबरचं कॅलेंडर पाहू शकता. ओके. इथे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऍड करू शकता. समजा इथे तुम्ही स्वतःचं नाव सुद्धा ऍड करू शकता. काहीही तुमच्या इच्छेनुसार लिहू शकता. इथे फोटो वेगळा तुम्ही चेंज करू शकता. तर अशा पद्धतीने कॅलेंडरचं तुम्ही डिझाईन बनवू शकता. ओके. तर अशा रेडीमेड डिझाईन्स तुम्हाला मिळतात वर्डमध्ये. तर आपण आता वेगळं डॉक्युमेंट बनवूया. ओके. तर हे जस्ट सॅम्पल दाखवलं की आपण कसं रेडीमेड डिझाईननी कॅलेंडर बनवू शकतो, कव्हर पेज बनवू शकतो. समजा तुमच्या प्रोजेक्टचं जर कव्हर पेज असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आता नॉर्मल आपण एक पॅराग्राफ टाईप करूया. तर मी नेचर बद्दल एक कोट करते टाईप. तर ॲलिस वॉकरचा एक मी कोट इथे टाईप केला. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे जे फॉन्ट आहे तो खूपच छोटा वाटतोय. तर यासाठी आपण या फॉन्टला मोठं करू, याची साईज आपण वाढवू, याचा कलर आपण चेंज करू. इथे तुम्हाला बरेचसे कलर्स मिळतात. तर हे कलर तुम्ही चेंज करू शकता, बोल्ड करू शकता आणि साईज थोडीशी मोठी करू शकता. ओके. आणि हे जे आपलं टायटल आहे याला आपण आणि थोडंसं
चांगलं डेकोरेटिव्ह टेक्स्ट करू शकतो. इथे तुम्ही पाहाल हे ठीक वाटलं आणि याचा पण आपण कलर चेंज करू, बोल्ड करू. ओके. तर अशा पद्धतीने एक सिंपल आपण टेक्स्ट क्रिएट केलं. तर इथे तुम्ही पाहिलं की होम टॅबच्या फॉन्ट ग्रुपचा मी इथे उपयोग केलेला आहे. तसेच जर समजा तुम्हाला हे टेक्स्ट जे आहे ते हायलाइट करायचं असेल तर तुम्ही इथे पाहू शकता. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे हा बार दिसतो, याला म्हणतात मिनी टूल बार. ओके, याला म्हणतात मिनी टूल बार. तर इथे पण टेक्स्ट हायलाइटर आहे. मी अशा पद्धतीने हायलाइट करू शकता. इथूनच तुम्ही साईज पण चेंज करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपण टेक्स्टला फॉर्मॅट करू शकतो. आता इथे आणि होम टॅब मध्ये आपण काय पाहिलेलं, बुलेटेड लिस्ट. तर इथे बुलेटेड लिस्ट आहेत. अशा वेगवेगळ्या टाईपच्या बुलेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. इथे आता समजा मी माझे फेवरेट फ्लॉवर्स लिहिते. फेवरेट फ्लॉवर्स, त्याच्यानंतर आपण बुलेट करू रोज, देन डॅफोडिल्स, मेरीगोल्ड, ओके, लिली. तर हे माझे फेवरेट फ्लॉवर्स आहेत. आता याची जर तुम्हाला फॉन्ट्स जर बुलेट्स चेंज करायचे असतील तर तुम्ही जस्ट याला सिलेक्ट करू शकता आणि बुलेट्स याच्यासाठी असे चेंज करू शकता. ओके. तसेच सेम नंबरिंग साठी फेवरेट सिटीज मी लिहिते. तर फेवरेट सिटीज मध्ये मी लिहिते सिलिगुरी, मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली. ओके. तर याला सुद्धा आता जर पहिल्यांदा आपण असेच टाईप केलं, त्याच्यानंतर सिलेक्ट करून इथे आपण नंबरिंग बुलेट देऊ शकतो. ठीक आहे. याचा कलर तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही टेक्स्टचा कलर चेंज केला तरी तुम्ही ऑटोमॅटिक बुलेटचा नंबर पण चेंज करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपण पाहिले बुलेटेड लिस्ट, नंबर्ड लिस्ट, देन हायलाइटर. तर याच्यामध्ये आता समजा आपल्याला जर लाईन स्पेसिंग द्यायचं असेल तर सिलेक्ट करायचं आणि लाईन स्पेसिंग. ओके. आता आपण इन्सर्ट टॅबचे काही फीचर्स बघूया. तर इन्सर्ट मध्ये जसे आपण पाहिलेले शेप्स, या शेप्स मध्ये जर आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं असेल तर राईट क्लिक करून इथे पण तुम्हाला ऍड टेक्स्ट ऑप्शन मिळेल आणि इथे पण तुम्हाला ऍड टेक्स्ट ऑप्शन मिळेल. आणि ही ब्लिंकिंग लाईन आलेली आहे, म्हणजेच तुम्ही इथे आता टाईप करू शकता. तर तुम्ही इथे लिहू शकता कम्प्युटर इज फन. तर याला परत जर तुम्हाला फॉर्मॅट करायचं असेल तर सिलेक्ट करा, साईज वाढवा, या शेपची पण साईज आपण वाढवू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण टेक्स्ट
आपल्या कोणत्याही शेपमध्ये तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता. ओके, तर हे काय आहे? हे आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग म्हणजे तुम्ही पाहू शकता या टेक्स्टला किंवा याला आपण जर सिलेक्ट केलं, क्लिअर फॉर्मॅटिंग केलं, तर या टेक्स्टला आपण कलर केलेला, त्याची साईज वाढवलेली, हे सगळं चेंज होऊन टेक्स्ट नॉर्मल मध्ये येईल. ओके, याला म्हणतात क्लिअर फॉर्मॅटिंग. आता नेक्स्ट आपल्या इन्सर्ट मध्ये काय आहे पाहू. शेप्स मध्येच स्माइली तुम्ही ऍड करू शकता, कलर करू शकता. आता समजा जर ही स्माइली असेल आणि तुम्ही याच्यावरती जर स्माइली ठेवली आणि आता या स्माइलीला मला या आधीच्या सर्कलच्या पाठीमागे जर पाठवायचं असेल तर आपण इथे राईट क्लिक करून ऑर्डर सेंड टू बॅक करू शकतो. तर काय होईल, जो पुढचा शेप आहे तो मागच्या बाजूला जाईल. ओके, अशा पद्धतीने शेपच्या बरेच ऑप्शन्स आहेत. ऑर्डर, ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड. ओके, तर तुम्ही इन्सर्ट मध्ये बरंच काही बनवू शकता. आणि आता वर्ड आर्ट एकदा आपण ट्राय करू. वर्ड आर्ट मध्ये मी लिहिते कॉम्प्युटर. तर इथे पण तुम्ही पाहू शकता फॉन्ट, तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे फॉन्ट्स इथे तुम्हाला मिळतील. तुम्ही कोणताही एक फॉन्ट इथे सिलेक्ट करू शकता. एरियल, बोल्ड. ओके, तर इथे आपल्याला काय बघितलेलं आपण, लेआउट याची चेंज करून काय करायची, स्क्वेअर करायची, तरच आपण याला मूव्ह करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इन्सर्ट टॅबचा उपयोग करून बऱ्याचशा गोष्टी इन्सर्ट करू शकता. तसंच आता या वर्ड आर्टचे पण काही प्रॉपर्टीज आहेत. इथे स्पेसिंग तुम्ही पाहू शकता. लूज केलं तर लेटर्स जे आहेत ते वेगवेगळ्या बाजूला, म्हणजे त्यात स्पेस निर्माण होते, आणि जर टाईट केलं तर लेटर्स जवळ येतात. ओके, इथून एडिट टेक्स्ट करू शकता, अलाइनमेंट करू शकता, चेंज शेप करू शकता. ओके, तर अशा रीतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपले डॉक्युमेंट डिझाईन करू शकता. इथे डिझाईन टॅब मध्ये पेज कलर आहे, तुम्ही पेजला कलर देऊ शकता. अशा पद्धतीने पेज पण कलर करू शकता. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे टॅब यूज करून, होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट टॅब, हे सगळे टॅब यूज करून कसं आपलं डॉक्युमेंट फॉर्मॅट करू शकतो. ओके, थँक्यू.